नांदेडमधील एका परीक्षा केंद्रामध्ये विद्यार्थ्यांना कॉप्या पुरवल्या जात असल्याचा व्हिडिओ व्हायरल झाला। कंधार तालुक्यातल्या चिखली इथल्या परीक्षा केंद्रावरचा हा प्रकार असल्याचं सांगण्यात आलं। प्रलंबित मागण्यांच्या पूर्ततेसाठी अंगणवाडी कर्मचाऱ्यांनी बेमुदत संपावरती जाण्याचा एल्गार पुकारला। राज्य शासन कामगार कर्मचाऱ्यांच्या अधिकारांबाबत डोळेझाक करतंय असा आरोप अंगणवाडी कृती समितीच्या वतीनं दिलेल्या निवेदनामध्ये करण्यात आला। कोल्हापूर शहराला सुरळीत पाणी पुरवठा करण्यात यावा या मागणीसाठी कोल्हापूर जिल्हा आणि नागरिक कृती समितीच्या वतीनं आक्रमक होत आंदोलन करण्यात आलं। महापालिका अतिरिक्त आयुक्तांच्या कार्यालयातच पुरुषांनी घागरी डोक्यावरती घेत आमच्यावरती अशी वेळ आणू नका अशा भावना व्यक्त केल्या। भंडारा शहरातील भूमिगत गटार योजना डोकेदुखी ठरली असून जागोजागी रस्ता खोदून ठेवल्यानं तारेवरची कसरत करावी लागते। त्यामुळे पीडित साहित्याची विल्हेवाट लावण्याची तसंच वेळीच काम पूर्ण करण्याची मागणी ग्रामस्थ करतात। पुणे जिल्ह्यातील वीर धरणामध्ये ज्या शेतकऱ्यांच्या जमिनी गेल्या त्यांना जमिनी मिळाल्या, मात्र या जमिनी भोगवट वर्ग 2च्या असल्यानं धरणग्रस्तांना जमिनी विकत घेता येत नाहीत। त्यामुळे त्यांना अनेक अडचणींचा सामना धरणग्रस्तांना करावा लागतोय। बदनापूर इथल्या कला विज्ञान आणि वाणिज्य महाविद्यालयामध्ये विद्यार्थ्यांसाठी संशोधन करण्यासाठी कसल्याही प्रकारच्या भौतिक सुविधा नाहीत, तर दुसरीकडे महाविद्यालयाकडून संशोधक विद्यार्थ्यांना दमदाटी सुद्धा करण्यात येते। त्यामुळे पीएचडीच्या विद्यार्थ्यांनी आत्मदहनाचा इशारा केला। ज्योतिबा डोंगरावरील श्री सोपडाई देवीस 11 किलो चांदीचा मखर अर्पण करण्यात आलं। पुणे पुजारी यांच्याकडून हे मखराचं दान करण्यात आलं। कुस्तीमध्ये देशाला पहिलं ऑलिम्पिक पदक मिळवून देणाऱ्या खाशबा जाधव यांच्या आयुष्यावरती चित्रपट बनवण्याची घोषणा फिल्म निर्माते नागराज मंजुळे यांनी केली। कोल्हापुरातील निकाली कुस्त्यांच्या जंगी मैदानातून नागराज मंजुळे यांनी ही घोषणा केली। मजूर मित्राचा खून करून फरार झालेल्या संशयिताला धुळे स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकानं जेरबंद केलं। खून प्रकरणातील आरोपी रोहिदास जाधव याला पोलिसांनी सातारा जिल्ह्यातून अटक केली। मजुरीच्या पैशातून दोघांमध्ये वाद झाल्याचं सांगण्यात आलं। गोंदियातील जळीत कांडातील आरोपीला फाशी व्हावी तसंच प्रकरण फास्ट ट्रॅक कोर्टात चालवावं याकरता सूर्याटोला इथल्या शेकडो लोकांनी गोंदिया शहरात मोर्चा काढत शहरातील मुख्य जयस्तंभ चौकात मृतकांना कॅन्डल जाळून श्रद्धांजली वाहिली। उस्मानाबाद नगरपालिकेतील वीज पुरवठा बंद करण्यात आला। महावितरणचं बिल थकल्यानं ही कारवाई करण्यात आली। उजनीतील पंप हाऊसचा वीज पुरवठा बंद झाल्यानं नागरिकांना पाणीचा सामना करावा लागतोय। सिंधुदुर्गमध्ये वातावरण बदलाचा हापूस आंब्याला फटका बसतोय। फळावरती डाग पडत असल्यानं शेतकऱ्यांची चिंता वाढते। कुडाळ एमआयडीसीमध्ये अवैध पद्धतीनं माती उत्खनन सुरू आहे। प्रशासन कानडोळा करत असल्याचा आरोप होतोय। दरम्यान स्थानिकांनी उत्खनन बंद पाडत अधिकाऱ्यांना धारेवर धरलं। बुलढाण्यातल्या चिखली शहरामध्ये कडकडीत बंद पाळण्यात आला। महापुरुषांबद्दल वादग्रस्त स्टेटस ठेवल्यानं मरा बुद्रुक गावामध्ये तणाव निर्माण झाला। आक्षेपार्ह स्टेटस ठेवणाऱ्यांवरती कठोर कारवाईची मागणी करण्यात आली। जालन्यातल्या परतूर इथे बागेश्वरी साखर कारखान्यामध्ये शेतकऱ्यांनी अर्धनग्न आंदोलन केलं। इतर कारखान्यांप्रमाणे उसाला 3000 रुपये भाव द्यावा। बागेश्वरी साखर कारखान्यानं शेतकऱ्यांसाठी नोंदणीकरता घेतलेले प्रत्येकी 10,000 रुपये परत करावे अशी मागणी करण्यात आली। करमाळा तालुक्यातील जेऊर रेल्वे स्टेशनवरती ग्रामस्थांनी मोर्चा काढला। 21 दिवसामध्ये हुतात्मा एक्सप्रेसला थांबा मिळाला नाही तर रेल्वे रोको आंदोलन करू असा इशारा देण्यात आला। विविध मागण्यांसाठी अंगणवाडी सेविकांचा दुसऱ्या दिवशी सुद्धा संप सुरू आहे। त्यामुळे सातारा जिल्ह्यातील 4512 अंगणवाड्यांना टाळं ठोकण्यात आलं। वाशिम हिंगोली महामार्गावरील उड्डाणपुलाचं काम संथगतीनं सुरू आहे। त्यामुळे संतप्त ग्रामस्थांनी रास्ता रोको केला। यामुळे काही काळ महामार्गावरती वाहतूक कोंडी झाली। दाभोळ खाडीवरील प्रस्तावित पुलाकडे राज्य सरकार दुर्लक्ष करत असल्याचा आरोप रत्नागिरीकरांकडून केला जातो। या पुलाचं काम पूर्ण झाल्यास मुंबई गोवा महामार्गावरील ताण कमी होऊन कोकणातील पर्यटनाला सुद्धा मोठी गती मिळू शकणार आहे। त्यामुळे तातडीने पुलाचं काम करण्याची मागणी केली जाते।
वाशिम हिंगोली महामार्गावरील उड्डाणपुलाचं काम अतिशय संथगतीनं सुरू आहे. याविरोधात आंदोलन समन्वयक समिती आक्रमक झाली असून रेल्वे गेटवरती रास्ता रोको आंदोलन करण्यात येणार आहे. जळगावच्या रावेरमध्ये संविधान आर्मीनं लॉंग मार्च काढला. मागासवर्गीय वसाहतीमध्ये संविधान भवन बांधण्यासह विविध मागण्यांसाठी तहसीलदार कार्यालयावरती मोर्चा काढण्यात आला. अहमदनगर जिल्ह्यातील लोणी प्रवरामध्ये महसूल परिषदेला सुरुवात झाली. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी परिषदेला हजेरी लावली. राज्यातील महसूल विभागाचा कार्यक्रम या परिषदेमध्ये ठरणार आहे. कावड यात्रा परळीमध्ये दाखल झाली. दर्शनासाठी भाविकांनी एकच गर्दी केली होती. सासवडून निघालेली कावड यात्रा परळीत दाखल झाली. महाडचं ग्रामदैवत श्री वीरेश्वर महाराज यांच्या छबिना उत्सवाची सांगता झाली. वीरेश्वर महाराजांची पालखी मंदिरात आल्यानंतर मंदिराच्या प्रांगणामध्ये पोलीस दलाकडून वीरेश्वर महाराजांना सलामी देण्यात आली. 12वीचे पेपर सोपे जावे म्हणून एकानं चक्क परीक्षा केंद्राबाहेर नारळ फोडलाय. शहापूरच्या खाडे विद्यालयाबाहेरील व्हिडिओ सध्या चांगलाच व्हायरल होतोय. अकोल्यातील निंबा फाटा इथे शेतकरी स्वाभिमानी संघटनेनं शेतकऱ्यांच्या विविध प्रश्नांसाठी रास्ता रोको आंदोलन केलं. कापूस, सोयाबीन, तूर या पिकांचा पीक विमा तात्काळ जाहीर करून तो शेतकऱ्यांच्या खात्यावरती तात्काळ द्यावा अशा मागण्या या स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या आहेत. स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीनं कराडमध्ये चक्काजाम आंदोलन करण्यात आलं. महावितरणकडून होणार असलेली 37% दरवाढ रद्द झाली पाहिजे, तसंच दिवसा शेतीच्या पंपांना लाईट मिळावी अशा अनेक मागण्यांकरता चक्काजाम आंदोलन करण्यात आलं. शेतकऱ्यांच्या सोयाबीन कापसाला दरवाढ 2020 पासून थकीत पीक विमा तात्काळ द्या या मागणीसाठी बीड जिल्ह्यातील स्वाभिमानी शेतकरी संघटना आक्रमक झाली. धुळे सोलापूर राष्ट्रीय महामार्गावरील गेवराई तालुक्यातील पांढरवाडी फाटा इथे चक्काजाम आंदोलन करण्यात आलं.